नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा. तर नर्सरीमधून जी आणलेली झाडं होती ती तर तुम्हाला मी दाखवलीच होती. तर त्या झाडांना इतकी छान फुले लागलेली आहेत. किचन वेस्ट जे असतं ना, तर त्यामधूनच मी खत तयार करून या झाडांना घालत असते. त्यामुळे इतकी छान फुले आणि कळ्या या झाडांना लागलेल्या आहेत. आधी मी काय करायचे, फक्त झाडे नर्सरीमधून आणून एक वेळा लावली की झालं. त्यांच्याकडे काही लक्षच देत नव्हते. पाणी वगैरे घालायचे पण खतं घालायची नाही. पण आता त्यांची भरपूर काळजी घेते. त्यामुळे इतकी छान फुले येत आहेत स्वामींच्या कृपेने. तर आपला आजचा व्हिडिओ झाडांसंबंधी नाही आहे, स्वामींची सेवा आणि स्वामींच्या विषयीच आहे आपला आजचा व्हिडिओ. स्वामींची नित्यसेवा कशी करावी, कशा पद्धतीने आपण स्वामींची नित्यसेवा करू शकतो आणि स्वामींची नित्यसेवा म्हणजे काय, स्वामींची नित्यसेवा म्हणजे नेमकं काय करायचं, तर ह्याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे. स्वामींची नित्यसेवा म्हणजे खूप काही भक्तांना खूप मोठं काहीतरी एक आव्हान वाटतं की काय स्वामींची सेवा म्हणजे काय असतं, ते आपल्याला जमेल का, आपण करू शकणार का ती सेवा. तर स्वामींची सेवा म्हणजे खूप साधी आणि सोपी सेवा आहे. घरातली कामं करता करता, आपलं जे रोजचं काम आहे ते करता करता आपण स्वामींची सेवा करू शकतो. आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत आपण स्वामींची सेवा करू शकतो. तर इतक्या छान पद्धतीने स्वामींनी आपल्याला त्यांची सेवा करण्याची संधी दिलेली आहे की आपण कुठेही असो आणि कुठल्याही कामात असो, सेवा ही त्यांची स्वामींची आपण करू शकतो. तर या सेवेचे काय फायदे आहेत की स्वामींची सेवा सगळीकडे, स्वामींची नित्यसेवा हे सगळीकडे असतं. तर स्वामींच्या नित्यसेवेचे खूप म्हणजे खूप असे अनुभव आहेत. इतके प्रचंड फायदे आहेत नित्यसेवेचे की ते या व्हिडिओद्वारे आणि शब्दाद्वारे मी सांगू शकत नाही. जे सेवा करणार तर त्यांनाच ते कळेल की नित्यसेवेचे किती फायदे आहेत आणि किती अनुभव स्वामींचे त्या नित्यसेवेमध्ये आपल्याला येतात. आपले आयुष्य बदलून जातं त्या नित्यसेवेमुळे स्वामींच्या. इतके भयानक अनुभव आहेत स्वामींच्या नित्यसेवेने. माणसाचं आयुष्य जर बदलायचं असेल ना, तर स्वामींच्या नित्यसेवेला तुम्ही लागा. एखाद्या वेळेस तुमची चुकली नित्यसेवा तर काही हरकत नाही, परत आणि तुम्ही त्या नित्यसेवाला स्वामींच्या बसा. पण स्वामींची नित्यसेवा सोडू नका. बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती तुम्हाला फरक जाणवेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये किती बदल होतील. तुमची जी काही इच्छा आहे, जे काही तुमचे स्वप्न आहेत, तर ते स्वामी तुमचे पूर्ण करतील ह्या नित्यसेवेमुळे. तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, जी काही संकटे आहेत तुमच्यावर, तर त्या ह्या नित्यसेवेने ही संकटे सुटतात, तुमच्या इच्छा पूर्ण होतात. तर आणखीन आपल्याला काय पाहिजे, कुठले नवस बोला किंवा ह्या देवाला जावा किंवा ह्याचा बळी द्या, तर हे असलं काही करण्याची काहीच गरज नाही. स्वामींची फक्त नित्यसेवा तुम्ही घरी बसून करा, कुठे जाण्याची पण गरज नाही. तर एवढी साधी सोपी सेवा स्वामींनी आपल्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी दिलेली आहे. तर आपण का त्याचा उपयोग करून घ्यायचा नाही. तर प्रत्येक स्वामी भक्ताने ह्या स्वामींच्या नित्यसेवेचा लाभ करून घेतला पाहिजे. आपल्याला आयुष्य मिळालं आहे आणि आपण इतके नशीबवान आहोत की स्वामींची सेवा आपल्या नशिबात आपल्याला मिळालेली आहे. आपण काही ना काहीतरी चांगलं पुण्य मागच्या जन्मी केलं असेल की आपण स्वामींच्या सेवेमध्ये आलेलो आहोत. तर का नाही आपण ही स्वामींची सेवा करून आपलं आयुष्याचं सोनं करून घ्यायचं. तर नक्कीच आपण सर्वांनी स्वामींची सेवा ही रोजच्या रोज करायला पाहिजे. तर नित्यसेवा म्हणजे काय असतं? नित्यसेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचं एक पोथी असते. ही पोथी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत ही पोथी तुम्हाला केंद्रामध्ये सहज मिळून जाईल. केंद्र जर जवळपास नसेल तर पुस्तकांच्या दुकानामध्ये जा किंवा देवांची वगैरे सगळी वस्तू जिथे मिळतात तिथे जावा. तर तिथे पण तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचं ही पोथी तुम्हाला मिळून जाईल. तर केंद्रामधील जी पोथी आहे ना, त्यामध्ये छोटे छोटे अध्याय आहेत आणि आपल्याला समजण्यासारखे त्याचे उच्चार आहेत. तर त्यामुळे केंद्रामधून घेतलं तर खूपच छान. जर तुम्हाला नाही मिळालं केंद्रामध्ये, म्हणजे केंद्र तुमच्या जवळपास नाही, तर तुम्ही दुकानामध्ये जाऊन पण ही पोथी घेऊ शकता. आणि एक माळ घ्यायची तुम्हाला गरज आहे. मग ती माळ कुठली पण असू दे, कुठली पण एक माळ घ्या आणि स्वामींच्या नित्यसेवेचं म्हणजे नित्यसेवा म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचं तुम्ही ही पोथी घ्या. तर करायचं काय आहे, रोज त्या पोथीमधील आपल्याला 3 अध्याय वाचायचे आहेत. फक्त 3 अध्याय आपल्याला वाचायचे आहेत आणि 11 माळी जप.
जे पहिल्यांदा स्वामींच्या नित्यसेवेसाठी बसणार आहे तर त्यांना पहिल्याच बैठकीत 11 माळ जप जमलं तर खूपच छान, म्हणजे त्यांचं मन लागलं, त्यांना बसू वाटलं, 11 माळ एका बैठकीत झालं तर खूपच छान, स्वामींची इच्छा म्हणायची. पण काहींना कसं होतं, सुरुवात केल्यावर 11 माळी एका बैठकीत होत नाहीत, तर त्यांनी पहिल्यांदा बसल्यावर 3 माळ करा, नंतर 5 माळ करा. असं करत करत तुम्ही 11 माळेपर्यंत जा आणि रोज 11 माळी तुम्ही रोज करा. 3 अध्याय आणि 11 माळी जप. सकाळ संध्याकाळ कधी पण तुम्ही हे जप पूर्ण करू शकता. सकाळी थोडे जप करा, संध्याकाळी थोडे जप करा, सकाळी 5 करा, संध्याकाळी 6 करा. जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करा. दुपारी तुमच्याकडे वेळ असेल तर दुपारी पण तुम्ही माळा जप करू शकता. 3 अध्याय वाचण्यासाठी काही जास्त वेळ लागत नाही, पण 11 माळी जपसाठी थोडा वेळ लागतो. तर 11 माळी जप तुम्ही थांबून जरी 11 माळी एका दिवसात पूर्ण केला तर चालतं, काही त्यात अडचण नाही. सेवा आपल्याकडून होणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपण कुठल्या वेळेत बसतो आणि कुठल्या अवस्थेत आपण ते करतोय, ह्यापेक्षा आपल्याकडून सेवा होते आहे ह्याला खूप महत्त्व आहे. रोज 3 अध्याय आणि 11 माळी जप आणि स्वामींची दोन्ही वेळेला आरती, यालाच आपण नित्यसेवा म्हणतो. दुसरं काही मोठी अशी सेवा नाही, दुसरी काही मोठी अशी पूजा नाही. रोज स्वामींचे 3 अध्याय वाचायचे त्या पोथीमधील आणि 11 माळी जप करायचं. 11 माळी तुम्हाला जमत नसेल, तुम्ही 3 माळी करा, 5 माळी करा, 9 माळी करा. विषम संख्यामध्ये तुम्हाला माळ जपायची असते, तर तुम्हाला जशी जमेल त्या पद्धतीने तुम्ही माळ जपा. एक जपायची असेल ना तुम्हाला माळ, तर तुम्ही एक पण माळ जपू शकता, पण ती माळ तुम्ही एकदम मनाने जपा. तुमचं पूर्ण लक्ष स्वामींच्या चरणावर केंद्रित झालं पाहिजे, स्वामींवर केंद्रित झालं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला ती एक माळ जपायची आहे. नाहीतर तुम्ही माळ जपताय, दुसरीकडेच तुमचं लक्ष, माळ जपता जपता तुम्ही बोलताय, तर असं करू नका. 11 माळी जपणारा हा 21 माळी जपणारा हा अशा पद्धतीने, तर एकच माळ मनापासून आणि स्वामींच्या चरणावर लक्ष केंद्रित करून जपलेली कधीही चांगली. तर तुम्हाला जसं जमेल तशी तुम्ही माळ जपा. आता एकेकांचा असा भ्रम असेल की 11 माळी करायला लागतात, मग आमच्याकडे तेवढा वेळ नाही. नसेल तुमच्याकडे तेवढा वेळ तर करू नका 11 माळी, तुम्ही फक्त 3 माळी करा किंवा 1 माळी करा, पण स्वामींच्या सेवेत या. स्वामींच्या सेवेत तुम्ही आला की तुमच्यात आपोआप बदल घडत जातात. त्या 1 माळेचे कधी 11 होतील, कधी 21 होतील हे तुम्हालाच कळणार नाही. एवढी स्वामींच्या सेवेमध्ये ताकद आहे. नित्यसेवेमध्ये रोज 3 अध्याय, 11 माळी जप, स्वामींची दोन्ही वेळेला आरती. दोन्ही वेळेला आरती जमत नसेल तर 1 वेळेला आरती करा. दोन्ही वेळेला स्वामींना घरामध्ये नैवेद्य दाखवायचा. दोन्ही वेळेला जमत नसेल 1 वेळेला दाखवा. 1 वेळ पण दाखवायचं जमत नसेल तर फक्त गुरुवारी नैवेद्य दाखवा. पण स्वामींची सेवा रोज तुम्ही घरामध्ये करा. 5 मिनटं का होईना स्वामींची सेवा करा. ह्या सेवेमध्ये खूप म्हणजे खूप ताकद आहे. ही सेवा तुम्ही करा आणि स्वतः अनुभवून बघा. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.